नमस्कार. आज आपण कथा ऐकणार आहोत व पु काळे यांची सुवर्ण तुला. त्यांच्या भूल भुलैया ह्या कथासंग्रहामध्ये ह्या कथेचा समावेश केलेला आहे. ऐकूया. सुवर्ण तुला. लेखक व पु काळे. नारायण रमाकांत दनायत हा गृहस्थ चालता चालता एकाएकी थबकला. समोरच्या बसच्या रांगेकडे लक्ष गेलं म्हणूनच तो थबकला. रांगेकडे म्हणण्यापेक्षा रांगेतल्या एका बाईकडे पाहून खात्री करून घेण्यासाठी त्याने परत पाहिलं आणि तो पुटपुटला, हे काय, सत्यभामा वहिनी आणि बसच्या रांगेत? नारायण नारायण. सत्यभामेकडे जाण्यासाठी दनायत रस्ता क्रॉस करायला लागला, पण एकीकडे तो स्वतःशीच बोलत होता, सत्यभामा बसने का जाते? परवाच तर कृष्णरावांनी कॅडिलॅक घेतली. रुक्मिणीला जाताना आपण प्रत्यक्ष पाहिलं. आता हे जर सत्यभामेला माहीतच नसेल तर ती रागावणार. अगोदरच ती आपल्याला नारद म्हणून हाक मारते. कारण काय, तर आपलं नाव नारायण रमाकांत दनायत. आपल्या नावाच्या आद्याक्षरांपासून नारद नाव तयार होतं म्हणून. आता एक बरोबर आहे, आपण कळलावेपणा करत नाही असं नाही, पण त्यापायी कुणाला दुःख होणार नाही ना, कुणाचा तोटा नुकसान होणार नाही ना, हेही आपण पाहतो की. आता आपण समोर जाऊन उभे राहिलो की सत्यभामाबाई म्हणणार अगदी मोठ्यांदा, या नारद बुवा. दनायतचा अंदाज अगदी खरा ठरला. सत्यभामेने त्याला पाहताच ती मोठ्यांदा म्हणाली, या नारद मुनी. सत्यभामेसमोर जात दनायत म्हणाला, नारायण नारायण, आज तुम्ही उन्हातान्हात बससाठी कशा काय? ईश्वर, आज काय पहिल्यांदा का जाते? नेहमीच जाते की बसने? नारायण नारायण. असंच का शेवटी? का, काय झालं? नाही नाही, तसं काही नाही. दनायत त्याच्या नेहमीच्या मानभावीपणाने म्हणाला. पण सत्यभामेला तेवढं पुरेसं होतं शंका यायला. ती म्हणाली, काय झालं? छे छे, अहो व्हायचंय काय? तो कृष्ण तुम्हाला बसने जायला सांगतो आणि तुम्हीही आनंदाने उन्हात बससाठी उभ्या राहतात. मग मी कशाला काय बोलू? मी आपला जातोच कसा? उगीचच कळलावेपणाचा आरोप नको. थांबा, मी तुम्हाला अशी नाही जाऊ देणार. गेलात तर शपथ आहे. नारायण नारायण सत्यभामे, अशी शपथ घालून तुम्हाला नको ते बोलायला लावणारेस. असं होतं, तुम्हा बायकांना भांडण्याची आवड असते, पण भांडण्यासाठी तुम्हाला नेहमी कारण सापडेलच असं नाही. मग तुम्ही बायका माझ्यासारख्या शांतताप्रिय माणसाला शपथा घालून अडवता आणि एकमेकीत भांडण्यासाठी कारणं मिळवता. आता विषय बदलू नका हं. काय ते सांगा बरं. सत्यभामे, आता काय सांगू? आपले कृष्णराव किती चतुर म्हणून सांगू. त्याचं तुझ्यावरच जीवापाड प्रेम आहे, हो ना? सत्यभामा फुशारून जात म्हणाली, अर्थातच. तो नेहमी जवळ बस जवळ बस असं म्हणतो, हो ना? ईश्वर, मग झालं तर जिला नेहमी जवळ बस तिच्या नशिबी ही अशी बसच. मी नाही समजले भाऊजी. भोळी ग तू, भोळी भोळी. जवळ बसवूनी जो पत्नीशी करतो प्रेमालाप, तिलाच देई गिरिधारी ऐन उन्हाचा ताप. दुसरी भार्या म्हणजे दूरची, पण तिला परांची गादी, तिलाच चोरून देई गिरिधारी कॅडिलॅक गाडी. सांगता काय भाऊजी? तुमचं काव्य नको, नीट सांगा बरं काय ते. नारायण नारायण. खरं सांगा,
आणखीन काय सांगू? फसवलं हो मला. हां सत्यभामे, अशी झोपडीत राग घालू नकोस. झोपडीत? तर काय, ते डोक्यावर केसांचं झोपडीसारखंच काहीतरी केलंयस ना? ती हेअरस्टाईल आहे. नारायण नारायण. थांबा, पुन्हा विषय बदलू नका. ह्यांनी गाडी घेतली कधी आणि मला कसं नाही कळलं? तू भोळी म्हणून. तुला एखादी गोष्ट आणून दिली की तू हुरळून जातेस आणि त्या कपट नाटक करणाऱ्या आमच्या कृष्णरावांचं फावतं. मी आता बोलणार नाही असं ठरवलंय म्हणून. नाहीतर तुला सांगणार होतो की प्रत्येक बाबतीत तू फसतेस म्हणून. ती कशी काय? आता बघ, तू सांगायला भाग पडतेस म्हणून सांगतोय. हां, पण परवाचंच उदाहरण. तू हट्ट केलास म्हणून कृष्णरावांनी रेडिओग्राम आणला. हो, मग आहेच त्यांचं माझ्यावर प्रेम. अशी तू फसतेस. ह्यात काय माझी फसवणूक झाली? अगं, रेडिओग्राम नावाचा तुझा आहे. गाणी तर सगळी रुक्मिणीच्या ब्लॉकमध्ये ऐकू येतात. खरंच का? फसले ग बाई, फसले मी. नारायण नारायण. काय करू मी आता भाऊजी? रेडिओग्रामचं एक सोडून दे, त्यात कृष्णरावांची फारशी चूक नाही. आवाज काय कुठूनही पसरतोच, त्यावर त्यांना ताबा ठेवता येणार नाही. पण फोनच्या बाबतीत मात्र तुझी पंचाईत झाली असेल. छे, फोनही त्यांनी माझ्यासाठी घेतला. अगं, पण मुख्य कनेक्शन रुक्मिणीच्या ब्लॉकमध्ये आणि सगळे फोन तिलाच तर येतात. तुझ्या ब्लॉकमध्ये नुसतं खोकं. तेवढ्याच समोरून कॅडिलॅक गाडी गेली. आत रुक्मिणी बसलेली. सत्यभामेने आणि दनायतने त्याच वेळी पाहिलं. त्याबरोबर गडबडीने दनायत म्हणाला, बरं सत्यभामे, निघतो आता. माझी आता ऑफिसची वेळ झाली, मी जातो. हां, पण सत्यभामे, जाण्यापूर्वी एक सांगतो. आवर आपुला राग भामिनी विसर उपेक्षा जणी. आठव श्रीहरी प्रेमतयाचे हेच उचित ह्या क्षणी. वैभव पैसा 2 क्षणांचा मोह सोडून द्यावा. एक श्रीहरी भजा तयाला तोच चिरंतन ठेवा. दनायत अशी कळ लावून गेला. मग सत्यभामेचं शॉपिंगमध्ये लक्ष कसं लागावं? ती तशीच आपल्या ब्लॉकवर परतली. कृष्णरावांची स्वारी घरी परतली म्हणजे कसं रागवायचं, कसं रुसायचं हे तिने ठरवून ठेवलं होतं. पण त्या ठरवून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी फुकट गेल्या होत्या. कारण कालपासून स्वारी घरी फिरकलीच नव्हती. त्यामुळे सत्यभामेच्या रागाला आणि व्यथेला आणखीनच धार चढली होती. एक तर आपल्याकडे ते आले नाहीत ह्याचं दुःख, आणि त्याहीपेक्षा मोठं शल्य कोणतं असेल तर ते रुक्मिणीकडे गेले असतील ह्याचं. रुक्मिणीकडे ते असतील ह्या विचारापायी सत्यभामेला रात्रभर झोप नव्हती. अंतर्बाह्य ती रागाने फुलली होती. पण आणखीन एक नाईलाज म्हणजे कृष्णरावांची स्वारी घरी आल्याखेरीज हा राग दाखवायचा तरी कुणाला? इच्छा असो वा नसो, ते घरी परत येतो हा राग असाच सांभाळायला हवा. घंटी वाजवण्याच्या पद्धतीवरूनच रुक्मिणीने दनायत आला आहे हे ओळखलं. ती नोकराला थट्टेने म्हणाले, जा दार उघड, नारद भाऊजी आले आहेत. या तुमचं स्वागत असो. दिवाणवर बसेतो दनायतने सगळ्या ब्लॉकवर नजर टाकले. रंग नवीन दिसतोय. हो. कोणता आहे? ऑइल पेंट? प्लॅस्टिक इमल्शन. वा 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 वा, छान छान. बाकी छान काय, कृष्णरावांसारख्या रसिकाची ही निवड. त्यात बोट ठेवायला जागा नसणार. ठीक. बरं देवीजी,
सगळं काही कुशल आहे ना? हो हो म्हणतेस, पण चेहरा मात्र उतरलाय हं तुझा. तो ह्यांच्या काळजीने. का बरं? काल रात्रभर ते घरी आले नाहीत. एवढंच ना? अगं, ह्या घरी नसतील तर त्या घरी असतील. हरकत नाही तिकडे असले तरी, पण तिकडेही ते नसणार, कारण मग त्यांनी आल्याबरोबर मला फोन केला असता. हां देवी, फोन केला नाही ह्याचा अर्थ ते तिकडे आलेच नसतील असं मात्र नाही हं. कारण फोन जरी असला तरी तो असणार सत्यभामेच्या बेडरूममध्ये. कृष्णराव कुठेही असोत, सुखरूप असोत म्हणजे झालं. बरं, पण ते राहू दे. आपण काय घेणार, गार की गरम? मला फक्त गार पाणी दे, एकदम गार. फ्रीज असेलच तुझ्या घरी? फ्रीज नाही, पण माठ आहे. काय हे, फ्रीज नाही? अजब आहे, मला वाटलं कृष्णरावांनी त्या दिवशी एकदम 2 फ्रीज घेतले असतील. भाऊजी, एकाच घरात 2 फ्रीज घेऊन काय करायचंय? सत्यभामेचं घर आणि हे घर एकच. तुम्हाला आत्ता मी तिकडून गार पाणी मागून देते. नको वहिनी, नको. तू वृथा कष्ट घेऊ नकोस. मला पाण्याची गरज नव्हतीच. तुम्हा दोघींमध्ये हा नंदकिशोर भेदभाव करतो का एवढंच मला पाहायचं होतं. माझा हेतू सफल झालाय. तो नक्कीच प्रतारणेने वागतो आणि म्हणूनच दोघींचे संसार तो व्यवस्थित चालवतोय. एकाच इमारतीत 24व्या मजल्यावर त्या कृष्णरावांनी 2 ब्लॉक शेजारी शेजारी घेतले. तेही असे की एकीच्या ब्लॉकचा जिना पूर्वेकडे तर एकीचा पश्चिमेकडे. मध्ये भिंत नावाला. माझा तर्क खरा ठरलाय. दनायतचं हे बोलणं चाललेलं असताना रुक्मिणी मोठमोठ्यांदा हसत होती. भाऊजी, तुमचा कळ लावायचा हेतू फसलाय हं. मला कशाचाही खेद वाटायचा नाही की मनात विकल्प यायचा नाही. नारायण नारायण नाव कानफाटा पडलं ना की हे असं होतं. असो देवी, मी आत्ता सत्यभामेकडे जातोय. आपण व्हा पुढे. श्रीहरी तिकडे आले होते का हे पाहायला मी पण तिकडेच येते आहे. सत्यभामेच्या चेहऱ्याकडे पाहूनच दनायतने काय प्रकार असावा ते जाणलं. फारच मनस्ताप झालेला दिसतोय. मनस्ताप आम्हा बायकांच्या 5वीलाच पुजलेला असतो. साहेबांशी तुम्ही चांगल्याच भांडलेल्या दिसताय. भांडण्यासाठी तरी हे घरी तर यायला हवेत ना. म्हणजे कृष्णराव कालपासून घरीच नाही आले? नारायण नारायण. घरी म्हणजे ह्या घरी नाही आले. बरं 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 बरं, ह्या घरी नसतील तर थोरल्या घरी असतील. तुम्ही इंटरकॉमवरून विचारलं असेलच म्हणा. मी नाही वापरत कधी फोन. कनेक्शनही तोडून टाकलं काल. हां, एवढा राग बरा नाही हो. त्यांच्या मागे नाना व्याप. बरं, नाही आले एक रात्र इकडे, त्यात काय मोठंसं. ठेवलेत नाना व्याप. गेले असतील कॅडिलॅकमधून तिला घेऊन खंडाळ्याला किंवा लोणावळ्याला. छे, तुम्ही फार रागावता हो. तुमचा हा ब्लॉक साहेबांनी मुद्दाम एअर कंडिशन करवला, फ्रीज घेतला, पण तरी तुमचा राग काही कमी होत नाही. दनायत हे म्हणताना सुद्धा हसला. चाणाक्ष सत्यभामेने त्याचं ते अर्थपूर्ण हास्य लगेच ओळखलं आणि ती तावातावाने म्हणाली, पहा, तुमच्या ह्या बोलण्यातही खोच आहेच. नारायण नारायण. नाही म्हणजे वहिनी, त्या चतुर सारंगाची चतुराई मी जाणली म्हणून हसलो. पण तू मात्र मनात काही आणू नकोस. सांगा आधी काय ते सांगा बरं. मी सांगत नाही, पण एक शंका विचारतो. खोली एअर कंडिशन का करतात? का म्हणजे मुंबईच्या हवेला ते आवश्यक गोष्ट आहे. ते निमित्त आपलं
साहेबांनी तुझ्यासारख्या भोळ्या बायकांना सांगावं. कृष्णरावांचा निव्वळ तेवढाच उद्देश असेल असं नाही मला वाटत. काय वाटतं आपल्याला? छे छे, केवळ तर्क, माझा तर्क. मी तो सांगायचा आणि तो तर्क खरा मानून तू कृष्णाशी भांडायचं हे नाही मला पटणार. आग्रहच असेल तर सांगतो. खोली एअर कंडिशन केली की बाहेरचे आवाज ऐकू येत नाहीत. त्याचा काय संबंध? किती किती ग तू भोळी. अगं रुक्मिणीचा ब्लॉक पलीकडेच आहे ना. तिथे साहेब काय बोलतात ते तुला कळू नये हाच हेतू. सत्यभामा त्वेषाने पण दुःखी स्वरात म्हणाली, फसले फसले ओ भाऊजी, मी फसले. तुम्हीच मला सावध केलं. आता येऊ दे स्वारी. पाहतेस माझ्यासमोर आता कशी लपवाछपवी करतात ते. थोरल्या बाईंची ऐट पण मला एकदा उतरवायचीच आहे. साधेपणाचा डौल मिरवतात. खरंच भाऊजी, मला असा एखादा उपाय सांगा की स्वारी संपूर्ण माझ्या ताब्यात राहील आणि रुक्मिणीचाही तोरा उतरेल. स्वारींवर मी किती प्रेम करते हे एकदा मलाही दाखवायचं आहे. दनायत मानभावीपणाने म्हणाला, स्तुत्य स्तुत्य वहिनी, तुमचा हा विचार योग्य आहे. नवऱ्याची भक्ती व्यक्त करण्यासाठी आर्य स्त्रीने प्रयत्नशील राहणं केव्हाही उचितच आहे. मग काय करू मी? सत्यभामे, नवरा संकटात असताना, नवरा गरीब असतानाच बायकोची खरी कसोटी लागते. तेव्हा तू कृष्णावर संकट आण. हे वैभव जर काही काळ नाहीसं झालं तर तू त्याला साथ देशील. पण रुक्मिणी देवीचं तसं नाही. त्या आयुष्य आरामात वाढलेल्या आपत्काली त्यांची आपोआप कसोटी लागेल आणि तू परीक्षेत यशस्वी ठरशील. पण तेवढ्यासाठी मी ह्यांना संकटात लोटायचं? अगं काही वेळेपुरतं. मग काय करू सांगतो. हे बघ, तू इन्कम टॅक्स ऑफिसला गुपचूप फोन कर आणि साहेबांच्या मिळकतीची वैभवाची ऑफिसला माहिती दे. छे, प्रत्यक्ष कृष्णदेवांसारखं ज्यांचं चरित्र, त्याला कोण मिळकतीचा हिशोब विचारणार? कोण म्हणजे खुद्द सरकार विचारेल. तुझे नाथ जरी कृष्ण असले तरी हे आहे रामराज्य. ह्या रामराज्यात खुद्द राम सुटणार नाहीत. तिथे कृष्णाची काय कथा? समजलं? आणि कृष्णराव हे खरे कृष्ण नाहीत, नावाचे कृष्ण ग. मग पुढे काय? मग साहेबांची कसून चौकशी होईल. इन्स्पेक्टर मागे लागतील. अनेक वर्षांचा टॅक्स भरायचा राहिला असेल तर हे वैभव काही काळ तुम्हाला पारखं होईल. रुक्मिणीचा निभाव लागायचा नाही. पण तू मात्र श्रेष्ठ ठरशील. मग काय, तो नंदनंदन तुझ्या एकटीचाच. फोन करण्यासाठी सत्यभामा आनंदून धावलीच आणि नारायण नारायण म्हणत दनायत बाहेर पडला. कृष्णरावांची आणि दनायतची लिफ्टजवळच गाठ पडली. कृष्णाने हसून विचारलं, सर्व काही क्षेम आहे ना? कृष्णा, तुझ्या राज्यात की बाहेरच्या राज्यात? बाहेरच्या राज्यात. माझ्या राज्यात क्षेम असणारच. अरे पण हो नारद, तू नुकताच माझ्या घरातून बाहेर पडलायस. तेव्हा माझ्या राज्यात आता सर्व क्षेम असेलच असं नाही. अशीच माझी अकारण बदनामी होते नेहमी. तूही माझी गणना त्या नारदाबरोबर करतोस. आता सांगतोस सगळं. काल रात्रभर तुम्ही घरी नव्हता म्हणून वातावरण बिघडलं आहे. घरी काही सांगा पण मला मात्र खरं काय तेच सांगा. काल आपण कुठे होता? खूप वर्षांनी माझी बालमैत्रीण राधा ही अमेरिकेहून इकडे आली आहे. तिच्याबरोबर मी नटराज हॉटेलात गेलो आणि ती परत अमेरिकेला जाईतो मी तिकडेच राहणार आहे. हा 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 हा. धन्य धन्य ती राधा.
राधा म्हणजे जणू प्रत्यक्ष भक्तीच. कृष्णा, तिला माझा नमस्कार सांग. जरूर, पण आता माझ्या दोन्ही भार्या काय म्हणतायत तेवढं मला सांग. ते आपण प्रत्यक्ष अनुभवालच आता. लिफ्टचं 24व्या मजल्याचं बटन दाबता दाबता कृष्णराव मनाशी म्हणाले, भार्यावंत कृष्ण, आता धैर्यवंत हो रे बाबा. लॅचकीने दरवाजा उघडल्याबरोबर समोरचं दृश्य पाहून काही काळ कृष्णरावांना संमिश्र भावनांचा धक्काच बसला. रुक्मिणी आणि सत्यभामा एकत्र एअर कंडिशन खोलीत त्या दोघींना एकत्र पाहून कृष्णासमोर थोडा पेच उभा राहिला. त्या दोघींना स्वतंत्रपणे सांभाळणं सोपं होतं, पण एकत्र सांभाळणं तितकंच कठीण होतं. आता इलाजच नव्हता. नाथ, काल आपण कुठे होतात? इथे नव्हतात, सत्यभामा म्हणाली. तिकडेही नव्हतात. फोन तरी करायचात, सत्यभामा म्हणाली. शोफरबरोबर निरोप तरी पाठवायचात, रुक्मिणी म्हणाली. समजलं, तुम्हाला मोटार घेतली ते पाहिली कालच. मी बसस्टॉपवर उभी होते, आपण गेलात मिरवीत. आ हा 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 हा, मिरवीत म्हणे, जणू काही वरातीत मिरवतात तशी काय मोटर सजवली होती वाटतं. तुम्हालाच मिरवायची हौस. सगळे अंगावरचे दागिने, परवाचा तन्मणी, हेअरस्टाईल सगळ्यांना दिसायला हवी म्हणून घरची गाडी असताना मुद्दाम मिरवत बसने जाता तुम्ही. पुन्हा विचारलं की सांगायचं, गाडी की नाही थोरल्या बाईंची, माझी नाही हो. होय बरं बाई, मला मिरवायची हौस. तुम्हाला बघवत नाही ना म्हणून दाखवते जगाला. त्या दोघींची आपापसात जुंपलेली पाहून कृष्णराव खुश झाले. त्या दोघींच्या संयुक्त माऱ्यापासून ते आपोआप बचावले होते. पण त्यांचं हे समाधान फार थोडा वेळ टिकलं. सत्यभामेने त्यांचा उजवा हात धरला आणि रुक्मिणीने डावा. माझा पाण उतारा पाहून तुम्हाला बरं वाटतंय ना, सत्यभामेने विचारलं. आधी माझ्याशी बोला, रुक्मिणीने ठणकावलं. तेवढ्यात त्या दोघींपेक्षा आवाज चढवून कृष्णराव म्हणाले, थांबा थांबा, मी आता कुणाशीच बोलणार नाही आहे. रोज रोज रुसे त्याला कोण पुसे. राहतही नाही मी इथे. तुमच्या त्या रोजच्या कटकटी ऐकून मीच 4 दिवस जाणार आहे हॉटेलात. तो रुद्रावतार पाहून त्या दोघी घाबरल्या. नमतं घेत सत्यभामा म्हणाली, एकटेच जाणार हॉटेलात? नाही, पाहुण्याची व्यवस्था करायला. हे काय, तुमचे पाहुणे ते आमचे पाहुणे नाहीत का? सत्यभामा म्हणाली. मागे सुदाम काकांची सेवा नाही का आम्हीच केली, रुक्मिणी म्हणाली. हवं तर पाहुण्यांना माझ्या ह्या एअरकंडिशन हॉलमध्ये राहू दे, थोरल्या घरी नको, सत्यभामा रुक्मिणीला खिजवत म्हणाले. आता कसं सांगू मी तुम्हाला, पाहुणे म्हणजे एक स्त्री आहे. दोघी दचकल्या, मग पिसाळल्या. सत्यभामा चिडून म्हणाली, आणि त्या पाहुणीची बडदास्त तुम्ही ठेवणार? नाव तरी कळू देत महामायेचं. कृष्णराव भारावून म्हणाले, तिचं नाव? छे, तिला नावच नाही. ती प्रत्यक्ष भाववृत्ती आहे. चांदणही तिच्यापुढे कमी शीतल ठरेल. तिच्या केवळ स्मरणाने दशदिशा सुगंधित होतात. ती साक्षात भक्ती आहे. ती शक्ती आहे जिच्यापुढे आदराने नतमस्तक व्हावं अशी ती एक देवता आहे. तिचं नाव आहे राधा. पण राधेच्या सात्विक कोमल सहवासाचं सौख्य कृष्णरावांना जास्त लुटताच आलं नाही. कारण सत्यभामेने त्या दिवशी केलेल्या फोनने सरकार दरबारी जोरात चक्र फिरू लागली होती. कृष्णरावांच्या गैरहजेरीत अनेक लोक घरी येऊन चौकशी करून गेले होते. सत्यभामेने काहीही लपवून न ठेवता सगळी माहिती हिरिरीने फुगवून सांगितली होती. प्रकरण पुरतं जेव्हा पेटलं, खुद्द त्या चौकशीच्या सोहळ्याने, अधिकाऱ्यांच्या दमदाटीने आणि खोलीत शिरून माहिती काढण्याच्या पद्धतीने, तेव्हा रुक्मिणी आणि सत्यभामा देखील घाबरून गेली. त्यातच भर म्हणजे
रुक्मिणीने तिला हडसून खडसून सगळा मामला विचारून घेतला आणि दनायतच्या कपट नाटकात सत्यभामा कशी पुरेपूर फसली हे तिला दाखवून दिलं. आपल्या मूर्खपणापायी कृष्णराव कचाट्यात सापडला आहे हे सत्यभामेला आत्ता कळलं होतं. पण पुन्हा चांगुलपणा रुक्मिणीला मिळणार होता ह्या विचारापायी ती जास्त हवालदिल झाली होती. आणि ही सर्व परिस्थिती जोखून दनायतने आपला पवित्रा एकदम बदलला. जणू काही आपण सर्व जिंकलं आहे. कृष्णराव, रुक्मिणी, सत्यभामा ही आपल्या अंकित आहेत असा भाव त्यांच्या वागण्या बोलण्यात बसण्या उठण्यात व्यक्त होत होता. कृष्णराव जास्त जास्त बिकट परिस्थितीत सापडत होता आणि ह्याला कारणीभूत होती सत्यभामा. कृष्णराव दोन्ही घरी आता 8-8 दिवसात फिरकत नव्हते. शेवटी मोठ्या मिनतवारीने सत्यभामेने दनायतला जवळजवळ पकडून आणलं घरी. भाऊजी, करायला गेले एक आणि झालं भलतंच, हे मला आणखीनच दुरावले. छे छे सत्यभामे, अंतर वाढलं की ओढ वाढते, विरह वाढला की मिलनाची गोडी वाढते. थोडी कळसोस. पण आता कसं व्हायचं? आता कृष्णरावावर होईल फिर्याद, चौकशी, न्यायालयीन चौकशी सुरू होईल. तिथे जो काय निकाल लागेल तो म्हणजे कोर्ट आलं, वर्तमानपत्रात रिपोर्ट येणार, म्हणजे बदनामीच की. त्याला काय इलाज आता? हाच तो कसोटीचा काळ. छे छे छे, हे सगळं थांबवायला पाहिजे, हे सगळं थांबवायला पाहिजे. ते आता कठीण आहे. तुम्हाला काहीच कठीण नाही. तुम्ही नारदाप्रमाणेच आहात. अगं, मी एकटा काय करणार? त्याच्या मागे कुणीतरी हवं, पैसा हवा. मी देते, म्हणाल तेवढा पैसा देते. किती हवेत? 5,000? 10,000? सत्यभामे, अगं 5-10 हजारांनी काय होणार? कितीतरी अधिकाऱ्यांचे हात दाबावे लागतील. संत्र्यापासून मंत्र्यापर्यंत सर्वांची तोंड गप्प करायची म्हणजे खायचं काम नाही आहे. मागे जशी पुराणात कृष्णाची तुला केली होती ना, तशी तुलाही करावी लागेल. एवढंच ना? मग कराच त्यांची तुला. माझं हे वैभव पहा आणि पहाच मी जिंकते की नाही. स्वारींना नाही सोडवून दाखवलं तर नाव बदलेन. सत्यभामा म्हणजे सत्यभामा. सत्यभामेच्या ब्लॉकमध्ये तुला उभी राहिली. रुक्मिणी, सत्यभामा, कृष्णराव, दनायत आणि इन्कम टॅक्सचे 2 ऑफिसर एवढ्यांसमोर कृष्णराव एका पारड्यात बसले. प्रथम रुक्मिणीने व सत्यभामेने आपल्या अंगावरचे दागिने त्यात टाकले, पण पारडं तसंच होतं. सत्यभामेला मनातून खात्री होती, ती नुसता तो फ्रीज जरी पारड्यात ठेवला ना तरी काम भागेल. फ्रीज ठेवला, पारडं तसूभरही हल्लं नाही. मग घरातल्या एक एक वस्तू येऊन पडू लागल्या. रुक्मिणीने सगळ्या ब्लॉकच्या किल्ल्यांचा जुडगा त्यात टाकला, पण नाही, काही नाही. त्यानंतर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, फिक्स्ड डिपॉझिट्स, युनिट ट्रस्ट सर्व टाकण्यात आलं. पण शेवटी टाळी वाजून सत्यभामा म्हणाली, मी आता घरखर्चातून वाचवलेले पैसे त्यात टाकते. मग सत्यभामेने पैशांनी, नाण्यांनी भरलेले 2 हंडे त्यात ठेवले, पण काही नाही. दनायत म्हणाला, भामिनी, ते ब्लॅकचे पैसे, ते जेव्हा व्हाईट होतील तेव्हाच त्याला वजन यायचं. रुक्मिणी हसली, पण मनातून ती धास्तावली होती. हे असं व्हावं हेच तिला कळत नव्हतं. तेवढ्यात बेल वाजली. पाहतात तो राधा. कृष्णरावांना हायसं वाटलं. तेही ह्या सोहळ्याला कंटाळले होते. भान विसरून ते उठायला लागले. तेवढ्यात ते 2 ऑफिसर व दनायतने त्यांना खडसावलं. तो प्रकार पाहून राधा चकित झाली. सत्यभामा फुरंगटून बाजूला उभी होती, पण आपल्याला
आता केवळ राधाच वाचवू शकेल हे रुक्मिणीने जाणलं होतं. राधेच्या जवळ जात रुक्मिणी म्हणाली, राधाबाई, कृष्णरावांचं पारडं वर येतच नाही आहे. इकडे ते लालसावलेले 2 ऑफिसर मात्र खुश दिसत होते. राधा हळूच हसली आणि रुक्मिणीला म्हणाली, रुक्मिणी, अगं तूही ह्या नाटकाला फसलीस. या सगळ्या बाह्य क्षणभंगूर ऐहिक सोहळ्यावर भाळलीस. तुलाही निद्रा आली का? अगं, कृष्णराव हा मूर्ती असेल तर तू साक्षात शक्ती आहेस त्याची. शक्ती नेहमी जागृत हवी. शक्ती जर मायेने वेढली गेली तर जगाचं कसं व्हायचं? डोळे मिटून ध्यान कर. अंतरात्म्यात दडून बसलेल्या त्या कृष्णाला हाक दे. तुझ्याजवळच आहे तो. आणि मग कृष्णरावांनी प्रेमाने दिलेली एक लहानशी वस्तू आठव. त्यानेही काम होईल. रुक्मिणी धावतच गेली आणि 2 मिनिटातच परतली. तिच्या हातात एक छोटंसं हस्तिदंती गुलाबाचं फूल होतं. ते फूल पाहताच राधा म्हणाली, हीच ती दिव्य प्रेमाची खूण. तुला आठवतं रुक्मिणी, कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये कृष्णरावांनी तुला जेव्हा प्रथम पाहिलं त्यावेळेला त्यांची काय अवस्था झाली होती ते? तुला योग्य ती प्रेम वस्तू देता यावी म्हणून मी आणि कृष्णराव त्या दिवशी क्रॉफर्ड मार्केटपासून कुलाब्यापर्यंत चालत गेलो होतो. पण मनासारखं काही मिळेना. शेवटी कुलाब्याहून पुन्हा परतलो. तुला देण्यासाठी मला एखादी गोष्ट आवडली तर ती त्यांना आवडायची नाही आणि त्यांना बरी वाटलेली मला योग्य वाटायची नाही. शेवटी खादी ग्रामोद्योगमध्ये हे हस्तिदंती गुलाबाचं फूल मिळालं. त्यातला अत्तराचा वास कधीही जायचा नाही असं सेल्समनने सांगितलं. रुक्मिणीने चटकन सगळं आठवून त्यातला तो अत्तराचा फाया बाहेर काढला. सर्वत्र घमघमाट पसरला. एवढ्या वर्षांनंतरही त्यातला वास तसाच होता. रुक्मिणीने राधेला विचारलं, ह्या एवढ्याशा फुलाने काय होणार? राधा म्हणाली, हां, असं म्हणू नकोस. जी दिव्य प्रेमाची, निस्वार्थी प्रेमाची खूण असते ना, त्यात वस्तूला महत्त्व नसतं. हे जरी कलियुग असलं तरी प्रेम, माया, श्रद्धा, सत्प्रवृत्ती त्यांची मूल्य तीच उरली आहेत. हे हस्तिदंती गुलाबाचं फूल तुला सामान्य वाटतंय, पण त्याची बरोबरी त्या तुळशीच्या पानाबरोबर आहे असं समज. तुला पडताळा पाहायचा असेल तर हे फूल तू त्या अधिकाऱ्यांना दाखव नुसतं. रुक्मिणीला ते पटलं. ती पुढे होत म्हणाली, आता माझ्याजवळ काही उरलेलं नाही. हे एक शेवटचं फूल आहे. तेवढीच शेवटची मौल्यवान वस्तू मी देते. रुक्मिणीच्या हातातलं ते फूल पाहताच ते 2 ऑफिसर्स पुढे सरसावले. त्यातला एकजण म्हणाला, बस वहिनी, त्याच एका वस्तूची आम्ही एवढा वेळ वाट पाहिली. सत्यभामाबाई, तो टेप रेकॉर्ड प्लेअर, फ्रीज, सगळं परत न्या आतमध्ये. आम्हाला एवढं पुरेसं आहे. एवढं एकच हे हस्तिदंती फूल आम्ही नेतो आणि कृष्णरावांना सोडून देतो. सत्यभामा आनंदून गेली, पण रुक्मिणीचा चेहरा उतरला. ती म्हणाली, राधा, अख्खी संपत्ती गेली असती ना तरी चाललं असतं, पण माझी ती शुद्ध प्रेमाची खूण, ते फूल, ते जायला नको होतं ग. पण आता काही इलाज नाही. आजवर कृष्णरावांच्या प्रेमावरच मला प्रतिक्षणी आनंद लाभत होता. तेव्हा त्यांनी दिलेल्या त्या प्रेमभेटीने जसं मला आजवर तारलं, त्याच भेटीने त्यांनाही आज बंधमुक्त केलं. दनायत भाऊजी, त्या अधिकाऱ्याला द्या ते फूल आणि त्यांना सांगा की या वस्तूची विटंबना कधी होऊ देऊ नका. लोकांच्यावर प्रेम करा. त्यांच्या पैशावर डोळा नका ठेवू. इकडे सत्यभामा मात्र अवाक झाली होती. ती तो प्रकार पाहत राहिली. रुक्मिणीने ते फूल पारड्यात टाकलं आणि काय आश्चर्य! जसं पुराण काही घडलं तसंच नवल. कृष्णरावांचं पारडं वर गेलं. मग मात्र सत्यभामेला शंका आली.
सरकारी नोकर आणि संधी मिळूनही धोका नसताना पैसा खात नाही याचा अर्थ काय? शुद्ध प्रेम वगैरे पवित्र भावना ही माणसं कधीपासून मानायला लागली? सत्यभामा मग दनायतला म्हणाली, भाऊजी काहीतरी भानगड आहे हं. हे दोघं कोण आहेत? हे कशावरून इन्कम टॅक्स ऑफिसर्स आहेत? त्यांचं आयडेंटिफिकेशन दाखवा बरं. त्यावर दनायत हसून म्हणाला, वहिनी हुशार आहात तुम्ही. हे सगळं खोटं आहे, असं घडलेलंच नाही. तुम्हाला खरं प्रेम म्हणजे कसं असतं हे दाखवण्यासाठी हे नाटक केलं होतं आम्ही. आता मीही खऱ्या खुऱ्या नारदाप्रमाणे संदेश देतो की ऐहिक सुखोपभोग असतानाही श्रीचं अधिष्ठान हवं. हाच तो मूल मंत्र. नारायण नारायण. कथा इथे संपली आहे. जी आपली प्राचीन कथा आहे, श्रीकृष्ण आणि त्याच्या भार्या रुक्मिणी आणि सत्यभामा, त्याच्या आयुष्यात आलेली राधा, ह्या सगळ्यांचा उपयोग करून वपूंनी एक सुंदर चमत्कृती प्रधान कथा लिहिली आहे. आपल्याला बरीच गाणी, साहित्य ह्याच्यामधून रुक्मिणी आणि सत्यभामा ह्याच्यामध्ये असलेलं नातं, एक सुप्त हेवा, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पारिजात माझ्या दारी, फुले का पडती शेजारी, असे कितीतरी गाणी आणि लेख, साहित्य ह्यांच्या संबंधावर आहे. हा वपूंचा आणखीन एक चमत्कृती प्रधान अशी ही कथा. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.